हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवले होते मस्त असे कुरकुरीत रवा बोंबील फ्राय. त्यासाठी इथे मार्केटमधून छान असे फ्रेश बोंबील आणले, स्वच्छ धुवून घेतले, साफ करून घेतले आणि सर्व पाणी निथळून घेतलं. चला आता त्याला मी लावणार आहे मीठ, हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा, तिखट तुम्हाला किती लागतं. त्यानंतर त्याला मी लावणार आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. याने काय होतं, चव अप्रतिम लागते, खायलाही मस्त लागतात. चला आता सर्वात शेवटी काय करायचं, एक रसरशीत लिंबू घ्यायचं, कट करायचं आणि तेही या बोंबीलवरती पिळून घ्यायचं आहे. सगळे मसाले टाकून झाले की आता हाताने मी हे मसाले छान या बोंबीलला लावून घेणार आहे. सगळीकडून मसाला छान असा लागला गेला पाहिजे. चला आता मसाला लावून झाला. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ह्याला मॅरिनेट करायला ठेवून द्या, नसेल तर ॲटलिस्ट 10-15 मिनटं तरी हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. चला आता 10-15 मिनटांनी बघताल सर्व मसाला बोंबीला छान असा लागला गेला आहे. आता करूया तळण्याची तयारी. इथे एका प्लेटमध्ये मी 1 वाटी रवा घेतला. तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं असेल तर घेऊ शकता, मी फक्त रवाच वापरणार आहे. चला त्याने काय मस्त कुरकुरीत क्रिप्सी छान बोंबील होतात. आता काय करायचं, ह्या रव्यामध्ये छान असे हे बोंबील घोळवून घ्यायचे. सगळ्या बोंबीलला हा रवा आता मी लावून घेते. सगळीकडून छान असे आलटून पलटून मस्त छान लोळून घ्यायचे बोंबील. चला रवा लावून झाला की आता तळण्याची तयारी करू. इथे गॅसवरती मी तवा अगोदरच ठेवला होता. तवा छान तापला की त्यामध्ये टाकायचं तेल. तेल मी जास्त वापरणार नाही आहे, अगदी कमी तेलातही छान बोंबील फ्राय होतात. चला तेल छान तापलं की त्यामध्ये आता बोंबील ठेवायचे. जितके मावतील तितके टाका आणि 7-8 मिनटं तरी एक साईड ह्याची छान अशी भाजून घ्यायची, शॅलो फ्राय करायचे आहेत. 5-6 मिनटं एक साईड झाली की मग ह्याला पलटायचे. दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे. अशाच प्रकारे मी सगळे बोंबील भाजून घेणार आहे. तयार आहेत आपले कुरकुरीत खुसखुशीत बोंबील. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.